नमस्कार. आपण बघतो आपला आवाज आपला अधिकार पेठ तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि आपण बघतो हे जी बस आहे ही पेठ महामंडळ बस सेवाची आहे आणि आपण बघतो हिचा टायरचा जो एक्सल आहे एक्सल तुटून बाहेर निघलेला आहे आणि ड्रायव्हरला माहिती नाही. मग याचं मेंटेनन्स होतं का नाही. आणि बस स्टँड आपण बघतो याचं बांधकामाची जी गती आहे ती कासवाच्या शर्यतीसारखी आहे. हळूहळू कोणी विचारा प्रश्न करा ऑब्जेक्शन घ्या काही फरक पडणार नाही आम्हाला जेव्हा करायचं तेव्हा. तर ह्या पद्धतीने पेठ तालुक्याचे बस सेवेचं जे काही आपण दृश्य बघितलं आणि लोकांच्या ज्या काही जीवाशी खेळण्यासारखा हा जो प्रसंग आहे तर खरोखर चिंताजनक आहे. तालुक्यामध्ये जबाबदार व्यक्ती तर मला कोणी आढळून येत नाही का. आपण आपलं पद किंवा आपली नोकरी आणि आम्ही या पद्धतीने चालणारा कारभार आहे. आपण बघतो या लोकांचा पाण्याचा पण प्रश्न आहे, पाणी उन्हात वगैरे आणि गैरसोय हे असं किती दिवस मला कळून चुकलं आहे का अजूनही हे असं चालणार आहे. आता हे आपण 20 ते 25 लोक त्या बसमध्ये होते आणि साधारण ही जी बस आहे पेठ ते बर्डापाडा निरगुडे फाटे इथे जो काही गाडीचा एक्सल तुटलेला आहे मग याचं मेंटेनन्स होतं का नाही. जबाबदारी कोणाची आहे. उद्या जर याच्यामध्ये जीवितहानी झाली असती ती जबाबदारी कोणी घेतली असती. पैशाला महत्त्व नाही तर आपल्या जबाबदाऱ्या इमानदारीत पार पाडा. भविष्यात एखादी दुर्घटना घडू नये त्यासाठी आपण अगोदर सावध राहिलं पाहिजे आणि पेठ तालुक्यातील जनतेच्या जीवाशी खेळणं थांबवा. जे कोणी इथे कर्मचारी नोकरी करतात पगार भेटतो पण समाजाच्या जीवाशी खेळणं थांबवा आणि आपल्या जबाबदाऱ्या इमानदारीत पार पाडा एवढीच अपेक्षा आहे. आपण बघूच आमचे मित्र भाऊराव दळवी यांनी ही जी काही माहिती दिली निरगुडे फाट्याजवळ ड्रायव्हरला माहिती पण नाही जी ही घटना घडून आली. तर उद्या एखादी दुर्घटना झाली असती तर जबाबदारी कोणी घेतली असती. तर कृपया याच्यावर चांगल्या पद्धतीने पेठ महामंडळ जे बस सेवा आहे जी कोणी पदाधिकारी आहेत त्यांनी लक्षपूर्वक हे सर्व बघितलं पाहिजे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. टायर निघून आलेले आहेत बाहेर पूर्णपणे गाडीची. या बसमध्ये आम्ही होतो. नशीब म्हणून आम्ही वाचलो बा. निरगुड्या फाट्याजवळ आहे या अपघात. ड्रायव्हरला न माहितीने टायर बाहेर आले. ड्रायव्हर चालवण्याचे तंत्रित होते. तर हा गंभीर विषय आहे आणि खरोखर मला वाटतं याच्यात सुधार होईलच आणि जे काही महामंडळ पदाधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीकडे खरोखर लक्षपूर्वक काळजीपूर्वक हे सर्व गोष्टी बघून आणि चांगल्या पद्धतीने मेंटेनन्स झालं पाहिजे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.